जेव्हा मुंबईवरनं किंवा अब्रॉडमधनं पण असे कॉल्स येतात, एसी नहीं है तो फिर क्या करे, टीव्ही नाही आहे तो क्या करे. पण मला त्यांना एक अपील आहे की तुम्ही एसी आणि टीव्ही नसलेल्या घरामध्ये एकदा येऊन बघा. नमस्कार, मी तुषार विष्णू म्हात्रे. आपल्यासमोर इथे बसलो आहेत आपल्या ह्या नेचर टच द फार्ममध्ये. या फार्मची जर्नी सांगायची झाली तर ही 97ला सुरू झाली. 97ला आम्ही इथे वडिलांसोबत आलो ह्या प्लॉटचं पाहणी करायला. हे वीटभट्टीसाठी आम्हाला एक प्लॉट हवा होता आणि वीटभट्टीचा जो कार्यक्रम होता वडिलांचा, तो पाण्यामुळे इथे फसला गेला. तर मला तो एक चान्स मिळाला म्हणता येईल की मला माझ्या ह्या जागेमध्ये आंब्याची बाग करता आली. आणि मग मी 97ला घेतलेली जागा 98मध्ये काहीही विलंब न करता प्लॅनिंग करून आम्ही आंब्याची बाग तयार केली. लास्ट 7 वर्ष मी ह्या जागेवर येतो आहे आणि ह्या जागेत आपण भरपूर उतार चढाव मी बघितले आहेत. सरांना मी शून्यातून वर येताना बघितलं आहे. ह्या जागेमध्ये आम्ही वास्तूचाही इथे सुंदर असा आराखडा रेखाटलेला आहे. अतिशय काटेकोरपणे हवा कशी खेळती राहील आणि प्रत्येक रूममध्ये उजेड कसा नॅचरल येईल याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे विष्णू मड हाऊस. हा मूळ मातीचं घर बनवलं याच्यासाठी मी की तिथे एसी नको आहे. लोकांना आज एसी हवं आहे, पण ते एसीची गरज नाही आहे. कारण त्याचं व्हेंटिलेशन, माती, आर्किटेक्ट हे सगळ्यांनी एवढे त्याच्यात मेहनत केलेली आहे की त्याच्यातून आम्ही टी आणि एसी काढलेली आहे बाहेर. की आज माझ्याकडे गिझर नाही आहे. संपूर्ण जी एनर्जी आहे ती आम्ही इथे सोलारवरती जनरेट करतोय स्वतःसाठी जेवढी लागते तेवढी. आणि तिच्या व्यतिरिक्त एनर्जीची काहीच गरज पडत नाही आहे. आणि जेव्हा सुरुवात केलेली तेव्हा आधी हा जो बांधकाम आहे साईडचा कंपाऊंड तो बांधत घेतलेला आणि तोही चिरांचा दगड वापरलेला आहे. पण ते हे कमर्शियलाइज खूप नंतर केलं त्याच्या. जेव्हा स्विमिंग पूल किंवा बाकीचा जो एरिया आहे फार्मचा तिथे अजून झाडांची लागवड आणि तुम्ही बघू शकता झाडांची लागवड ही देशी झाडं जास्त लावलेली आहेत. तर नेटिव्ह प्लांट्स जे कोकणातले आहेत साधारण आपल्याकडे आत्तापर्यंत 80 झाडं आहेत. जी माझ्याकडे होती ती जपली, जी नव्हती ती आणून आम्ही लावली. आणि आज त्या नैसर्गिक सायकलिंगमुळे पक्षी, कीटक यांचा फ्लो आता माझ्याकडे वाढलेला आहे. ज्याचे म्हणजे पूर्वी आम्हाला फक्त असं माहिती होतं अरे हा काळा पक्षी, तो हिरवा पक्षी, हा पिवळा पक्षी, रंगीत पक्षी या दृष्टीने पूर्वी बघायचो. पण जेव्हा पक्ष्यांचा थोडाफार अभ्यास झाला त्याच्यामध्ये त्यांची नावं कळायला लागली आणि मग त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला. कारण ते आल्यानंतर मग तो जेव्हा अरे मुनिया आला, आता तो पक्षी आला असं बोलत नाही आहेत. अरे नाचरा आला, बुलबुल आला आहे, जोडीने आला आहे. मग त्यांची घरटी आज माझ्या घरांच्या कोपऱ्यामध्ये आहेत. मुनियाचं आहे, बुलबुलचं आहे. तर यांना पक्षीप्रेमी असल्यामुळे त्यांनी अशी झाडं लावली आहेत की पक्षी त्यांची फळं सहजरित्या प्राप्त करू शकतील. आणि मला खरोखर इथे आनंद होतो की मी इथे आल्यावरती मला विविध प्रकारचे पक्षी पण पाहायला मिळतात. स्विमिंग पूल आपल्याला क्लीन अँड नीट पाणी हवं आहे. बरेचसे म्हणजे मला स्वतःला पण क्लीन अँड नीट पाणी हवं. पण आपण जेव्हा नदीवर जातो, विहिरीवर जातो, खाडीमध्ये पोहतो तेव्हा त्याला विसरतो आपण. कारण तेव्हा आपण निसर्गाने जे दिलेलं असतं ते आपण ॲक्सेप्ट करतो. तरण तलावामध्ये ते कोणी ॲक्सेप्ट करत नाही आहे. त्याच्यामध्ये असलेली बेडकी पण आपल्याला नकोशी असते. पण मी तुम्हाला इथे सांगतो की मी जो माझा तरण तलाव जो आहे तो नॅचरली करण्याचा प्रयत्न केला आहे. मी बसाल स्टोनने माझा तरण तलाव केलेला आहे की तुम्ही त्या पूलमध्ये गेल्यानंतर स्टोनचा तुम्हाला फील मिळतो. पाणी क्लीन दिसण्यासाठी फक्त फ्लोरिंगला आम्ही ब्लू टाईल्स वापरत, पण संपूर्ण जो तलाव आहे तो बसाल स्टोनमध्येच बनवलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही मॉडर्न आम्ही लाईटिंग्स वगैरे केले नाहीत. स्वयंपाकाचं मी शक्यतो बघते काय द्यायचं, कसं द्यायचं ते. आणि प्रॉपर आमचं म्हणजे महाराष्ट्रीयन फूड असतं त्यामुळे लोकांना ते भले आवडतं खूप. म्हणजे बाहेर जरी हॉटेल किंवा धाब्या स्टाईलमध्ये इथे जेवण मिळत नाही आणि आम्ही साधंसुद्धा जेवण देतो तरीही लोकांना ते खूप आवडतं आणि खूप आवडीने लोक खातात. इथले स्वीट डिश वगैरे कधी मी स्वतः बनवते. गुलाबजाम, मोदक वगैरे हे मी स्वतः बनवून देते लोकांना आणि लोकांना ते खूप आवडतं. खूप चांगलं वाटतं तेव्हा. घरातलं जेवण जे आहे ती घरातल्या लेडीजच देऊ शकतात. त्याच्यामुळे आम्ही हॉटेल किंवा एखादं खूप शेफ म्हणतो तसं इथे नाही आहे.
आणि त्यांची चव काय आहे ती तुम्ही त्या घरातल्या जेवणातला खाल्ल्यानंतरच समजेल. म्हणजे तुम्ही कम्पॅरिझन नाही करू शकता. म्हणजे ही इथलीच आहे, आम्हाला कोणाची कॉपी नको आहे. मात्रे सरांचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. उभयतांचं कौतुक करावं असं वाटतं, कारण त्यांच्या हाताची जी चव आहे ताईंच्या ती आम्ही स्वतः इथे अनुभवतो. जेवण अतिशय रुचकर असतं आणि त्या रुचकर जेवणाचा आस्वाद आम्ही स्वतःही घेत असतो. हाय, माझं नाव ध्रुव सोमपुरा आहे आणि दिस इज माय सेकंड टाईम दॅट आय हॅव विजिटेड विष्णू मड हाऊस बाय तुषार म्हात्रे अँड हिज वाईफ. आय मीन द वे दे हॅव मेंटेन्ड द होल ॲग्री फार्म हाऊस इज अनबिलिव्हेबल थिंग. यू हॅव टू ॲक्च्युली कम अँड विजिट इट, बिकॉज असे आपण रेग्युलर होमस्टेजला तर दरवेळेला जातो, पण दिस इज व्हेरी युनिक. आय मीन आय कॅन अश्युअर यू दिस इज अ 7-star प्रॉपर्टी विच यू आर एबल टू गेट. आणि जे तुम्हाला आवडतं ना की ह्याचं फ्लोरिंग, ह्याचे मड ब्रिक्स आणि ह्याचं ओव्हरऑल वास्तू फ्रेंडली ओरिएंटेशन ऑफ द हाऊस, दी ॲम्युनिटीज, जे आपले ट्रीज वगैरे लागलेले आहेत, इट गिव्स यू सो मच कनेक्ट विथ नेचर दॅट यू विल ॲक्च्युली फील लाईक कमिंग बॅक अगेन अँड अगेन. एकही निगेटिव्ह रिव्ह्यू नाही आहे. तर त्याचं जे श्रेय आहे ते सगळ्यांचं आहे, म्हणजे माझ्या एकट्याचं नाही आहे. आर्किटेक्ट, माझी वास्तू, माझी फॅमिली, माझे आई वडील, काकू काका, माझी मिसेस, माझी मुलं, भाऊ बहिणी, यांच्यामुळंच आणि माझ्या बहिणीमुळंच मी आज हे करू शकलो आहे. म्हणजे मेहनत जरी असली तरी काही फायनान्शियल कंडिशन्स आहेत, सपोर्ट्स आहेत, ते त्यांनी मला अमूल्य दिलेलं आहे. आणि मी त्यांचे आभार मानतो इथेच. हे त्यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. आणि माझं सर्व लोकांना म्हणजे हेच सांगणं असेल की तुम्हाला जर शहरातील धकाधकीच्या जीवनापासून थोडासा विरंगुळा किंवा वेगळं काही हवं असेल तर तुम्ही नक्की इथे या आणि अनुभव घ्या. तुम्हाला खूप आनंद वाटेल. नेचर टच दी फार्म होमस्टे ॲग्रो टुरिझम सेंटर warmly welcomes you for a farm stay at our spacious and eco-friendly mud house. Our self-sustained farm is your perfect agro-tourism destination to shake hands with nature. Our address Khanivli village, Mumbai-Nasik highway, Taluka Bhiwandi, district Thane, Maharashtra. Thank you.